हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 92वी कथा आज आपण ऐकणार आहोत. ही कथा आपल्यासारख्या संसारी साधकांसाठी आणि ज्यांना गुरुप्राप्ती झालेली आहे अशा साधकांसाठी अतिशय उपयोगी आहे. आपल्या ओम मालती आई आपल्याला नेहमी सांगत असत की सोपवायला शिका गं. हे जे सोपवणं असतं ते कसं असतं आणि त्याच्यामुळं साधकाचं जीवन किती सुरळीत होऊ शकतं ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून ही गोष्ट आपण ऐकू शकतो. ही गोष्ट आहे भक्त ज्योतिरामजी यांची. ज्योतिरामजी यांचं संपूर्ण जीवन ह्या शरणागत किंवा सोपवणे ह्या साच्यामध्येच घडलेलं होतं. ते एक साधारण गृहस्थ असून सुद्धा अतिशय महान होते. सन 1898 मध्ये मथुरा आणि राया या दोन्हीच्या मध्ये विजयिका नगला नावाचं एक गाव आहे. तिथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं बाल कुकुंद अग्रवाल. सन 1920च्या सुमारास साधारण त्यांनी मुक्तारीची परीक्षा दिली. ती ते उत्तम प्रकारे पास झाले. मुक्तारी म्हणजे वकिलाच्या सारखाच एक पेशा आहे, पण वकिलापेक्षा थोडंसं खालच्या पायरीवरचं असं हे काम असतं. ही परीक्षा पास झाल्यानंतर मथुरा येथील अग्रवाल विद्यालयामध्ये त्यांनी काही दिवस शिकवण्याचं काम केलं, म्हणजे शिक्षकाची नोकरी केली. त्याच्यानंतर मथुरा जिल्ह्यातील माट या तहसीलामध्ये ते मुक्तारीचं काम करू लागले. ते सुरुवातीपासूनच अत्यंत सत्संगप्रेमी आणि भगवत भक्तच होते. पंडित रामकृष्णदास बाबाजी आणि जगदीशदास बाबाजी अशासारख्या महान सिद्ध संतांचा सहवास त्यांना खूप मिळाला आणि ते अशा प्रकारे सत्संगासाठी सहवासासाठी धावून धावून जात असत. त्यांच्या आदेशाप्रमाणेच त्यांनी श्री गौरांगदास बाबाजी यांच्या चरणावरती आत्मसमर्पण केलं. पण काय योग असेल माहित नाही, श्री गौरांगदास बाबाजींनी त्यांना स्वतः दीक्षा दिली नाही. तर त्यांचे गुरुदेव कलकत्ता पाठवडी आश्रमाचे श्री रामदास बाबाजी महाराज यांच्याकडून त्यांना दीक्षा देवविली. 1925 साली पर्यंत हे मुक्तारीचं काम ह्या ज्योतिराम यांनी केलं. पण दीक्षा घेतल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये हा जो सगळा संसार आहे तो एका अंध अशा विहिरीप्रमाणे त्यांना वाटत असे. आपले संसारामध्ये जखडून ठेवणारे जे बंधू बांधव आहेत ते त्यांना एखाद्या शत्रूप्रमाणे वाटत असत. आणि आहार आणि बाकी सगळ्या गोष्टी संसारातल्या या सगळ्या त्यांना असहनीय अशा एका ओझ्याप्रमाणे वाटत असत. आता हा बोज डोक्यावरून फेकून देण्याचं त्यांनी ठरवलं आणि आपल्या गुरुदेवांच्या सान्निध्यामध्ये राहून भजन साधन करण्याचा मनोमनी त्यांनी अगदी दृढ संकल्प केला. मग कुणालाही कळू न देता ज्योतिरामजी घरातून कायमसाठी बाहेर निघाले. ते पोचले मथुरा जंक्शन स्टेशनवरती. तिथे कलकत्त्याला जाणारी गाडी उभी होती आणि त्याच्या एका डब्यामध्ये त्यांचे गुरुदेव श्री रामदासजी महाराज हे आपल्या सर्व शिष्यांसह कलकत्ता येथे जाण्यासाठीच बसलेले होते. ज्योतिरामजी गुपचूप त्या सगळ्यांच्या मध्ये जाऊन बसले. गाडी सुटेपर्यंत त्यांना मनात सारखी धाकधूक होती की कुणी एखादा आपल्याला ओळखणारा माणूस आपल्याला पाहतोय की काय. गाडी सुटल्यावरती त्यांनी एक थोडासा सुटकेचा निश्वास सोडला आणि गाडी जेव्हा कलकत्त्याला पोचली तेव्हा त्यांनी एक मोठा सुटकेचा निश्वास सोडला. त्यांना आता असं वाटलं की जन्मजन्मी हे जो संसाराचं ओझं आपण आपल्या डोक्यावरती घेऊन फिरत होतो ते आता आपल्या डोक्यावरनं उतरलेलं आहे. आता ते गुरुदेवांच्या चरण कमलाच्या छायेमध्ये सुखाने
भजन करू शकतील आणि सुखाची झोप घेऊ शकतील. त्यांच्या सहवासामध्ये सगळ्या विघ्नबाधापासून ते दूर राहतील आणि संसाराच्या सगळ्या बंधनापासून लांब राहून स्वतंत्रतापूर्वक भजन साधन करू शकतील. त्यांचं मन हे त्या रामदासजी बाबांच्या चरणाशी लागलेलं होतं. रामदास बाबाजी यांचं कीर्तन अत्यंत सुश्राव्य आणि मधुर असे, हे आपण एका मागच्या कथेत ऐकलंय. तर त्यांचं असं मनःप्राणाला अगदी असं विरघळवून टाकणारं कीर्तन ऐकता-ऐकता दैवदुर्लभ अशी प्रभुप्रेमाची संपत्ती आपल्याला आता सहजपणे मिळेल, अशा विचारांनी ते अगदी खुशीत होते. पण तसं कुठलं होतंय? 1-2 दिवस गावामध्ये सगळ्यांनी त्यांना शोधलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की हे बहुतेक गुरुदेवांच्या बरोबर कलकत्त्याला निघून गेलेले आहेत. आता ह्या वेळपर्यंत ते साधारण 27 वर्षाचे झालेले होते आणि त्यांचा यावेळेला विवाह झालेला होता का किंवा त्यांना काही मूलबाळ होतं का, ह्याचा मात्र उल्लेख काही कुठे इथे दिलेला नाहीये. पण त्यांच्या घरातल्या लोकांनी शोधत-शोधत तिथे ते कलकत्त्याला या बाबाजी महाराजांच्याकडे आले. घरातले लोकांनी अगदी रडून-रडून बाबाजी महाराजांचे पाय पकडले आणि त्यांना प्रार्थना केली, की ह्या आमच्या ज्योतिरामला घरी तुम्ही कृपया पाठवून द्या. अत्यंत परमकरुणाकर असलेले बाबाजी महाराज यांना त्यांचं काही रडणं पाहावलं नाही आणि त्यांनी ज्योतिरामजी यांना घरी परत जाण्याची आज्ञा दिली. आता ज्योतिरामजी यांचा नाईलाज झाला, गुरु आज्ञा झाली. पण एक विलक्षण एका वाक्याची घटना त्यावेळेला घडली. त्यांना निरोप देताना त्यांच्या मस्तकावरती हात ठेवून बाबाजी म्हणाले, "भजन साधनाची चिंता तू करू नकोस. तुला जेवढं होईल तेवढं तू कर." आणि एक क्षणभर विलक्षण आवाजात ते म्हणाले, "गौर विश्वंभर." या 2 शब्दात काय जादू होती कुणास ठाऊक. पण ज्योतिरामजी घरी आले, पण आता त्यांच्या डोक्यावर संसाराचा बोजा नव्हता. ते संसाराचा बोजा घेऊन घरी परतले नाहीत. तर तो बोजा त्यांनी कायमसाठी आपल्या त्या सद्गुरूंच्या चरणावरती ठेवून दिलेला होता. ते जे परतले ते एक नवी शक्ती, एक नवी प्रेरणा आणि एक नवा दृढ विश्वास, एक श्रद्धा मनामध्ये घेऊन. त्यांना निरोप देताना गुरुदेवांनी जे 2 शब्द त्यांच्या कानामध्ये सांगितलेले होते, ते जणू त्यांच्या मनःप्राणामध्ये बसले आणि त्यांच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक नवीन मंत्र जणू काही ह्यांनी फुंकला होता. गौर विश्वंभर. ते विचार करू लागले, की खरोखरीच श्री गौरांग महाप्रभू हेच तर विश्वंभर आहेत. तेच करतात या सर्व विश्वाचं भरण-पोषण आणि केवळ आर्थिक भरण-पोषण नाही, तर पारमार्थिक सुद्धा. म्हणून मनुष्याला भजन साधनाची चिंता का बरं? त्यांनी का चिंता करावी? ज्या स्थितीमध्ये तो आहे, त्या स्थितीमध्ये जास्तीत जास्त त्याला जेवढं जमतंय, तेवढं त्यांनी भजन साधन करावं. बाकी सगळं सांभाळायला विश्वंभर आहेतच. ते विश्वंभर नक्कीच सगळं सांभाळतील आणि असं दृढ विश्वास, निष्ठा त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ते अत्यंत निश्चिंत झाले. आता निश्चिंत झाल्यावरती ओझं कसलं? ओझं वाहणारा तर हा विश्वंभर आहे. मग मनुष्याने जबरदस्तीने या संसाराचं ओझं आपल्या डोक्यावर का घ्यावं? आणि फक्त विचारात नाही राहिलं त्यांच्या, तर त्यांचा आचार तेव्हापासून पूर्णपणे तसा झाला. म्हणजे ही निष्ठा झाली त्यांची. आता त्यामुळे त्यांच्या मनात असं आलं, की आता हा विश्वंभर माझ्यासाठी संसारामध्ये जी स्थिती ठेवेल, ती सगळी माझ्या भजन साधनाला अनुकूलच असणार आहे. मग परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल परिस्थिती असो, दोन्हीही परिस्थिती उत्पन्न करून परमेश्वर हा विश्वंभर माझ्या आत्म्याचं पोषणच करेल आणि माझ्या मनाला त्याच्या प्रेमसंपत्तीचं ग्रहण करण्यासाठी योग्य बनवेल.
आणि असा संकल्प त्याचा आहे, म्हणूनच तर त्याचं नाव आहे विश्वंभर. अशा प्रकारे विश्वास ठेवून जो त्याच्यावरती निर्भर राहतो आणि संसारामध्ये सहजपणे वागत राहतो, त्याचं जीवनच भजन आहे. तो जे काही करतो, मग ते सांसारिक कार्य जरी असलं, तरीसुद्धा त्याचं रूपांतर हे भजनामध्येच होतं. आता ते संसारामध्ये राहून सुद्धा मुक्त होते. विषयांचा उपभोग घेऊन सुद्धा अनासक्त होते आणि गृहस्थी म्हणजे संसारामध्ये राहून सुद्धा परम विरक्त होते. खरं पाहायला गेलं तर त्यांच्यावरती जे संसाराचं ओझं होतं, ते काही थोडं-थोडकं नव्हतं. त्यांचे स्वतःचे 5 मुलगे आणि 3 मुली. शिवाय धाकटा जो भाऊ होता, त्याच्या मुलांचं भरण-पोषण करण्याची जबाबदारी पण त्यांच्यावरच आलेली होती. नुसतं भरण-पोषण नाही, तर भरण-पोषण, त्यांचं शिक्षण, त्यांचे विवाह हे सगळं हे त्यांनाच करावं लागणार होतं. हा इतका मोठा संसाराचा डोलारा सांभाळणं हे खरोखरीच कठीण होतं. असं नाही, की त्यांची जे काही मुखतारीचं काम ते करत होते, त्याच्यामध्ये त्यांचं उत्पन्न कमी होतं. पण गोष्ट अशी होती, की उत्पन्नाचा खूप मोठा भाग हा साधू वैष्णवांच्या सेवेमध्येच खर्च होत असे. कारण साधू वैष्णवांची सेवा करण्यासाठी त्यांचा उदार हात असा नेहमी सदैव पसरलेला असे आणि त्याच्यातून नेहमी पैसे खर्च होत असत. आणि अगदी कर्ज घेऊन सुद्धा ते ती सेवा करत, पण कधीही त्यांना त्याचा संकोच वाटत नसे किंवा ती सेवा कधी ते चुकवत नसत. परिणामस्वरूप कायम ते कर्जामध्ये बुडलेले राहत आणि अशी त्यांची अवस्था जीवनाच्या अंतिम काळापर्यंत होती. पण अंतिम काळी मात्र जायच्या आधी त्यांचं सगळं कर्ज हे भागवलं गेलेलं होतं. तरीसुद्धा अशा परिस्थितीतही त्यांना चिंताग्रस्त असं कधीच कुणी पाहिलं नाही. उदासी तर त्यांना स्पर्शही करू शकत नसे. ते स्वतःही उदास राहत नसत आणि कुणालाही उदास बघू शकत नसत. कुणीही जरी उदास दिसला, तरी काही ना काही करून ते त्याची उदासी घालवून त्याला प्रसन्न करून सोडत असत. त्यांचा एक मोहन नावाचा मुलगा होता. तो जरा थोडासा तब्येतीने किरकोळ अशक्त होता आणि आजारी असे. कधी-कधी त्या आजारपणामुळे तो उदास होई. त्याला जेव्हा कधी ते उदास बसलेलं पाहात, तेव्हा अत्यंत प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत ते त्याला म्हणत, "मोहन, अरे जरा गौरहरी, गौरहरी म्हण आणि नाच बरं." आपला पुत्र व्रजगोपाल याला एकदा त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं होतं, की "हे पहा, सदा प्रसन्न राहा. चिंता कुठल्याही गोष्टीची करू नको." आणि त्याचं कारण असं आहे, की तू पाहतोयस ना, की कर्ता तू नाही आहेस आणि जो कोणी कर्ता आहे, तो किती दयाळू आहे पहा बरं. जेव्हा तुला एखादा अडचणीचा प्रसंग येईल, तेव्हा सुद्धा त्याला भगवंताची कृपाच समज. असा विचार कर, की त्या दयामय प्रभूने या माध्यमातून सुद्धा तुला काही ना काही शिकवण्यासाठीच हा प्रसंग पाठवलाय आणि त्या रूपाने तुझ्यावरती कृपाच केलेली आहे. आणि हे समजायचं कसं? कारण आपल्या सीमित बुद्धीने हे आपण समजू शकत नाही. म्हणून त्याचा विशेष तू विचार कर. बस तू बाकी कशाचाही विचार न करता आपलं कर्तव्य पालन करत राहा आणि परिणाम काय आहे तो भगवंतावरती सोडून दे आणि सुखी जीवनाचं रहस्य हेच आहे. आपल्याला तरी आजपर्यंत आपल्या ओम आईनी ह्याच्याशिवाय वेगळं काय बरं शिकवलेलं आहे? ज्योतिरामजी यांच्या जीवनातील पुढचा प्रवास आपण पुढील कथेच्या भागामध्ये ऐकूया. हरिओम.